पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद गेट समोरील असलेल्या अनधिकृत खोक्यांवर गुरुवारी पालिका प्रशासनाकडून मोठ्या पोलीस फाट्यासह कारवाई करण्यात आली। पोलीस आयुक्तांच्या आदेशाने जिल्हा परिषद गेट समोरील डाव्या बाजूचे 15 खोके आणि काँग्रेस भवनच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील 15 खोक्यांवर कारवाई केली जात आहे, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख बनसोडे यांनी दिली। तुम्हाला दिसते ना, इकडे 15 ते 20 खोके आणि तिकडे 5 ते 7 खोके कशासाठी अतिक्रमण केले होते रोडवर, फुटपाथवर अतिक्रमण केले होते। अतिक्रमणाची मोठी कारवाई असल्यामुळे मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। आणि याच्याबद्दल आमचे वरिष्ठ अधिकारी सांगू शकतात। नाही, ज्या पद्धतीने अतिक्रमण काढण्याचं हे आहे त्या पद्धतीने चालू आहे सर। मागील 30 वर्षांपासून जिल्हा परिषद गेटच्या बाजूला आमचे खोके आहेत। पालिका प्रशासनाकडून तशा नोंदी असल्याच्या पावत्या देखील आमच्याकडे आहेत, तरी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया खोकेधारकांनी व्यक्त केली। सर्वात पहिला काय कल्पना दिली नाही, तुम्ही म्हणलं काय सांगायला लागले तर रात्री येऊन काढा रात्रीच्या वेळ रात्री कोण काढणार, दिले तर पण दिले तर नाही कल्पना, कुणालाच माहीत नाही। सर्व सामान तसंच होतं हात आमचं। आणि सर्वात महत्त्वाची आमच्याकडे महापालिकेचे औद्योगिक पावत्या आहेत, बॅज बिल्लासुद्धा आहेत। जाणून बुजून या सीईओ मॅडमनीच सर्वस्व कारवाई करण्याचं काम केलेलं आहे। एवढ्या वर्ष 30 वर्षापासून आम्ही इथं काम करतो। याच्यावर एकाकांचे कमीत कमी 2-2, 5-5 कुटुंब राहतात, जगतात। याचं सर्व प्रशासनाने सर्व कुटुंबाचा लय मोठा नुकसान केलेलं आहे। याच्यावर माझ्याकडे बोलायला आता शब्द नाही की बाबा मी तुम्हाला काय सांगू। आम्ही जिल्हा परिषदचे आज सर्व कामं करायचं आणि प्रत्येकांना आम्ही सहकार्य करायचं। पोषणकर्त्यांना जागा मिळत नाही म्हणून ही कारवाई केली जाते। साहेब, नेहमी आरामस्तरचे मोर्चे असू द्या, अंगणवाडीचे सेविका असू द्या आणि शिक्षकांचे मोर्चे असू द्या, आम्ही स्वतः दुकान बंद करून साहेब त्यांना सहकार्य करतात। असं काय नाही जरी तुमच्याकडे पावती राहिली तर ते अनधिकृत खोक्याची पावती कायमस्वरूपी खोक्याची नाही आहे साहेब। आमच्याकडे बॅज बिल्ला आहे साहेब, कमीत कमी ठराविक खोकेधारकांना दिलेले आहेत, जे जुने आहेत, जे दंड स्वरूपात आहेत ते 2000 नंतरचे खोके आहेत, जे 2000च्या अगोदरचे आहेत तिथं बॅज बिल्ला दिलेले आहेत। ही कारवाई कोणाच्या सांगण्यावर होती? हे सीईओ मॅडमच्या सांगण्यावर होती असं आम्हाला कळलेलं आहे। आता मी अधिकाऱ्यांना बोललो, रिक्वेस्ट पण केलो, त्यांना म्हणलो रमजानचा सण सुद्धा आज माझा उपास आहे। मी त्यांना म्हणलो आता सर्वजण उपासचे वेळ आम्ही काय म्हणलो, वेळ आम्हाला थोडी वेळ द्या मॅडम, थोडा आम्हाला वेळ द्या, उपास सोडू द्या, आम्ही काढून घेतो। तर त्यांनी ऐकले नाही, आमच्या सर्वांचं वाटोळं केलं। ते काय पुढची भूमिका आता याच्या पुढे काय आम्ही तीव्र आंदोलन करणार। आमचं जे नुकसान झालं आहे तुमच्या सर्व पत्रकारांची विनंती आहे की आमचं भरपाई करून आम्हाला पूर्ण निर्वाह विस्तार करून देण्याची मागणी करतो। कारण की सीईओ मॅडमच्या हात आमचा ठराव आहे, हे खोके आत बांधून द्यायचा ठराव पण आहे। आमच्याकडे सर्व फाईल आहे, असं नाही की बाबा आज आणले उद्या आणले, नाही, आत फाईल आहेत, सर्व प्रस्ताव असताना मॅडमने जाणून बुजून काम केलेलं आहे। ओके, धन्यवाद। झेरॉक्सचे कामे आम्ही करतो। याच पद्धतीने वर सगळ्या बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडून काही आदेश इथं आलेले आहेत की अत्यावश्यक सेवा आहे ती त्यांना काढू नये, त्यात कायदेशीर पद्धतीने जेवढी तत्वावरती बांधून द्यावे असे माझ्याकडे कागदपत्रे ऑलरेडी आहेत, ते तुम्हाला मी दाखवू इच्छितो आहे। तेव्हा संबंधित पूनम गेट जवळच फक्त जो अडचण आहे तेवढी तुम्ही काढा आणि पुढील कारवाई होतं थांबवा, एवढंच। शासन निर्णयपणे आम्ही म्हणतो आम्हाला 1 दिवसाची आमची बाजू मांडण्याला वेळ द्या।
पण कुठलाही अधिकारी न ऐकता गाडीवरची भाषा करून या ठिकाणी गोरगरिबांचे दुकानं उद्ध्वस्त करीत आहेत। या सरकारचा आणि या प्रशासनाचा जाहीर आम्ही निषेध करतोय आणि निषेध करून या ठिकाणी जर कायदा सुव्यवस्था बिघडला त्याची सर्वस्व जबाबदारी लकडे साहेब असतील याची शासनाने दखल घ्यावी।